गुड मॉर्निंग ताई आणि दादांनो, स्वागत आहे तुमचं प्रिय ऑफिशियल चॅनलमध्ये। आत्ता सकाळचे 6:30 वाजलेत आणि आम्ही आलो कोंबड्यांच्या शेडवरती, कारण की आज आम्हाला ना कोंबड्या घेऊन जायचे मार्केटला। जवळच इथं चाकण मार्केटला आम्ही कोंबड्या घेऊन चाललोय आता। आई आणि ओम पण आलेत माझ्याबरोबर। आता आम्ही चाललोय कोंबड्या पकडायला। सगळ्यात आधी कोंबड्यांना खायला टाकायचे आणि मग कोंबड्या पकडायच्या। आज आम्ही कोंबड्यांचा बाजारभाव बघण्यासाठी कोंबड्यांना मार्केटमध्ये घेऊन चाललोय, कारण की शक्यतो आपण ह्या कोंबड्या घरीच विकणार आहोत, पण मार्केटमध्ये काय रेटने जातात हे पण चेक केलं पाहिजे। त्याच्यामुळे मी ना मार्केटचा बाजारभाव बघण्यासाठी चालली। याच्या आधीही मी एकदा कोंबड्या विकायला गेली होती। गेल्या वेळेस मी तुम्हाला अनुभव सांगितलाय, खूप डेंजर अनुभव होता आणि त्या प्युअर गावठी कोंबड्या होत्या, तर व्यापाऱ्यांनी खूप वेळ लावलं होतं। तर आता ह्या वेळेस पण कोंबड्या घेऊन चालली, कारण कमी क्वांटिटीमध्ये घेऊन चालली। मार्केटचा बाजारभाव चेक करणार आणि पुन्हा लगेच घरी येणार। मार्केटमध्ये जायला आम्हाला जवळजवळ 9 वाजले, कारण की आमच्या इथलाच एक रिक्षा ठरवला होता जो की 7 वाजता आम्हाला मार्केटमध्ये सोडणार होता, पण त्याची रिक्षा सकाळी चालू झाली नाही, म्हणून अचानक दुसऱ्या रिक्षावाल्याला बोलवावं लागलं। बराच वेळ त्याच्या रिक्षाचा वेट केला, त्याच्यामुळे तिथे खूप टाइमपास झाला आणि आता आलोय आम्ही मार्केटमध्ये। सकाळी चाकणला जाऊन आलो, कोंबड्या विकायला गेलो होतो, कोंबड्या विकून आलो। त्याच्यानंतर घरी गेलो, जेवण वगैरे केलं, थोडीफार काम होतं ते केलं, ते उरकलं आणि थोडा आराम केला आणि 4 वाजता आता शेडकडे आलो। हे बघा कोंबड्या सोडल्यात आता इथं शेडकडे बाहेर चरायला। कोंबड्या तिकडे चरतात येत नाही, तर माझ्याकडे थोडीशी तुरीच्या 2-3 झाडं तोडली होती आम्ही, तिच्या थोड्याशा शेंगा होत्या, त्या आता पिशवीत बडवल्यात आणि हे बघा एवढी तूर झाली। आई बोलते एवढी तूर आपण भिजत घालूया आणि घरी थोडीफार आहे ती भिजत घालूया, तर तिला म्हटलं नको, आपण पहिल्या सगळ्या तुरीच्या शेंगा तोडूया आणि मग त्या नीट करूया आणि मग भिजत घालूया। तर अगं लई मुंग्या आहेत, जबरदस्त लई चावतात मुंग्या। पावसाचं वातावरण झालंय, आज वाटते पाऊस येणार आहे, कारण बघा ना किती आभाळ आले, खूप असं आभाळ आले। हे बघा कसे मध्ये मध्ये हे झाले, कारण कधी पाऊस येण्याचे चान्सेस आहेत, आता कधी पण पाऊस येऊ शकतो। भरपूर आभाळ आले आणि तुम्हाला तर दाखवलंच काय कसं झाले। तर आता मी इथे बसली, कोंबड्यांना गवत कटिंग करते आणि मुंग्या खूप आहेत अहो, इथे सफेद माती आहे ना, त्याच्यामुळे एवढ्या मुंग्या आहेत ना, काय सांगू तुम्हाला। गवतसुद्धा कटिंग करून देत नाही, लगेच अंगावर येतात आणि चावायला सुरुवात करतात। तर त्याला पाणी दिलं होतं काल ना, म्हणून थोड्याशा कमी झाल्यात, नाही तर कंटिन्यू अशा लई मुंग्या निघतात त्या शेतामध्ये। वातावरण एवढं छान झाले ना, खूप छान वाटते वातावरण। आभाळ आले आणि त्याच्यामुळे ऊन पण कमी लागते। आभाळ आल्यावर असं वाटतं की ठीक आहे यार, ऊन कमी लागतं, पण कधी पण पाऊस पडायला लागलाय, पिकांचं खूप नुकसान होते। आता काय माहिती, बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला, आता इकडे पण होतोय की काय सांगता येत नाही। तर त्यासाठीच आता आमची शेतातली पण कामं चालल्यात, इकडं कोंबड्यांचं पण शेड आहे, घरचं पण चालू आहे, सगळी कामं एकत्रच आल्यात आणि आता आम्हाला सुट्टी पण लागली, त्याच्यामुळे आता आम्ही आलो गावाला कामं करू लागायला। तर आहे आता आम्ही सुट्टी येतोपर्यंत गावाला येणं जाणं चालूच राहणार आहे आमचं। चला आता घेते विलायती गवत कटिंग करून। सूर्य पण पहा किती छान दिसतं, एकदम मस्त। आत्ताच आभाळ आलं होतं, खूप असं आभाळ आलं होतं आणि आत्ता असं वाटत होतं की पाऊस येईल, पण लगेच 2 मिनिटात आभाळ गेलं आणि इतकं ऊन पडले ना, बघा पाहू शकता। मध्ये मध्ये आभाळ येते ना, त्याच्यामुळे काय होते, ऊन पण कमी लागते, शेतामध्ये काम करायला मजा येते। पण पाऊस कधी पडायला लागला ना, तर शिवाय पिकांचं खूप नुकसान होतंय। काय माहीत नाही, आज वाटतंय असं की पाऊस येईल म्हणून, कारण की बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला आणि गारा पण झाल्यात। तर आज आम्हाला त्यासाठीच हे आज शेडचे पडदे आम्ही रोज ओपन ठेवतो, कारण की उन्हाळा आहे त्याच्यामुळे बंद करत नाही, पण आज ऑप्शन नाही, आज लावून जावं लागेल, कारण आभाळ पण खूप आलंय। ओमला ना आता 2 अंडी भेटली कोंबड्यांची, घेतले ना का लगेच खाऊन घेतात, तर ओमला आता 2 अंडी भेटली। आता ओमनी इथं चूल पेटवली आहे आणि अंडी उकडायला ठेवतोय। आज ओम शेडवरती होता ना, त्याच्यामुळे अंडी त्याला भेटली नाही, तर कोंबड्यांनी खाऊन घेतली असे। हे बघा आता इथे त्यांनी छोटीशी चूल केली आणि त्याच्यामध्ये अंडी उकडत टाकतोय। त्या महिन्यात आईने पूर्ण जाळीच्या साईडने घेवडा डबल बी लावला होता, आता बऱ्यापैकी सुकलाय आणि कारण की आता बरेच दिवस झाले त्याला शेंगा येतात, तर पुढे मुळे आता थोडा हिरवा आहे, तर त्याला डबल बीच्या शेंगा सापडतात आणि पिऊला डबल बी खूप आवडते, त्याच्यामुळे म्हटलं बघूया तिच्या पुत्त्या भेटतात की काय, त्यामुळे ते शोधते। नाही ना परवडत, 2,500 कसं परवडत देत होता, पण नाही दिला, तर गॅसवाल्याने सिलेंडर दिला ना 2,500 नाही, तर 2,500ला भेटतो, आमच्या इथे 3ला म्हणत होता, पण तो पण भेटत नव्हता। हा मग इथं पण 2,500 सांगितलं, पण त्याने दिलाच नाही। जाऊ दे ना, आहे ना ऑप्शन सर, पण आहे ना कधीतरी चुलीवरती। पहिल्यापासून आपल्याला कुठं गॅस होतं, हा आता आलेच गॅस, आधी चुलच होती ना। आपली जिंदगी गेली ते स्वतःच आहे अगं, अशा ह्याच्यामध्ये ना सिटीमध्ये दुसऱ्यांना त्रास नाही झाला पाहिजे अजिबात।
वालाच्या आधी एका टायमिंगला 2-2 टप शेंगा निघायच्या, पण आता पूर्ण सुकल्या त्याच्यामुळे काय एवढ्या शेंगा निघाल्या नाही, थोड्याच निघाल्या. त्या आलो घरी घेऊन. घरी आल्यानंतर मी एका साईडला दूध गरम करायला ठेवलं आणि एका साईडला चहा ठेवला होता. मी तर शक्यतो मुंबईला असल्यावर चहा पित नाही, पण गावाला आल्यावर आवर्जून चहा पिते, कारण गावच्या दुधाचा चहा छान लागतो. इथं चाललं होतं मुलांचं खेळणं. बोल राजाला सांगाल राजा काय करील. जेवण वगैरे बनवून झालंय ना, आता बसलोय निवांत. चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.